तर उद्यापासून 13 जुलैपर्यंत राज्यात मराठा जनजागृती रॅली असेल। मनोज जरांगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे। आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडावं, मनोज जरांगेंनी मराठा समाजाला हे आवाहन केलंय। हैदराबाद गॅझेटमुळे सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचा जीआर लागू होईल। राज्य सरकारला सगळे सोयऱ्यांचा निर्णय घ्यावाच लागेल, असं देखील मनोज जरांगे यांनी आपल्या समाजाला, मराठा बांधवांना आवाहन करताना म्हटलंय। दौरा असणार आहे, कुठे कुठे भेटी देणार आहेत, कशी रॅली असणार आहे, कुठे सभा असणार आहे? उद्या 6 जुलैला हिंगोलीला आहे। तिथलाही मराठा समाज सगळे एकत्र जमून शांतता परिवर्तन मराठा आरक्षणाची रॅली करणार आहेत। ही जनजागृती रॅली आहे। ती 7ला परभणीला आहे, 8ला नांदेडला आहे, 9ला लातूर, 10ला धाराशिव, 11ला बीड, 12ला जालना आणि 13ला छत्रपती संभाजीनगरला। मराठा समाजाला आव्हान आहे की आपण आपल्या मुलासाठी आपण ताकदीनं एकत्र यायचं आहे, कारण आपण जर वेळ दिला, आपण जर घराच्या बाहेर पडलो तर आपल्या लेकराला न्याय मिळणार आहे। आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली होती, जी सगळ्या सोयऱ्याची आपली मूळ मागणी आहे, किंवा हैदराबाद गॅझेट असेल। तर 13 तारीख जवळ येते, सरकार काही प्रयत्न करते, काय हालचाली आहेत का, काही तुम्ही आढावा घेतला का त्याचा? होईल, 100% होईल। सगळ्या सोयरीची आमच्या व्याख्याप्रमाणे अंमलबजावणी होईल। हैदराबादचं गॅझेटही लागू होईल, सातारा संस्थांचंही होईल आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे। सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं त्यावेळेस तोच आधार घेऊन मराठा आणि कुणबी एकच 2004चा जीआर काढला होता। त्यामुळे काय इथं त्याच्या फक्त शिथिलता आणायची त्या जीआरमध्ये, एकदम सोपं।